हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण अगदी मजेत. आज आपला टॉपिक आहे की फक्त 10 रुपयांमध्ये घरच्या घरी तुम्हाला फ्रूट फेशियल कसं करता येईल, चेहऱ्याचं टॅनिंग कमी करून तुमची त्वचा उजळदार कशी जास्तीत जास्त करता येईल याबद्दलची माहिती मी तुमच्यासाठी आणलेली आहे. हे जे फेशियल आहे फ्रूट फेशियल ॲट होम इन जस्ट 10 रुपीज असा आजचा आपला टॉपिक आहे. थंडीमुळे बघा आपली स्किन आहे ना थोडीशी कोरडी पडली असं वाटतं किंवा टॅनिंग होऊन चेहरा काळा पडल्यासारखा काळवंडल्यासारखा आपल्याला वाटत असतो. आणि असं जर वाटत असेल तर तुम्ही घरच्या घरी हा उपाय नक्की करा. घरच्या घरी हे तुम्ही फेशियल करा. एक प्रकारचं DIY आहे हे. फक्त 10 रुपयांमध्ये घरच्या घरी तुम्हाला फ्रूट फेशियल करायचं आहे. त्यामुळे टॅनिंग तुमचं कमी होऊन तुमची त्वचा जी आहे ती अगदी उजळदार दिसेल. या प्रकारचं जे फेशियल आहे ते मी नेहमी करत असते. आपल्या घरामध्ये बघा सहज उपलब्ध असणारं साहित्य वापरून आपण हे फेशियल करणार आहे. हिवाळ्यात त्वचा जशी बघा त्वचेची जास्त काळजी घ्यायला पाहिजे, कारण काहींची त्वचा खूप ड्राय पडते, काहींची काळवंडते, कोणाला टॅनिंग होतं. तर असे बरेचसे प्रकार आपल्या स्किनवर होत असतात, कारण हिवाळ्यामध्ये थंडी जास्त प्रमाणामध्ये असते आणि कोरड्या त्वचेचे जास्त प्रमाण आपल्याला खूप जणांना तो प्रॉब्लेम आढळून येतो. तर त्यामुळे घरच्या घरीच आपण फ्रूट फेशियल करू शकतो. तर ते कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. आता हा उपाय करण्याला आपल्याला काहीही जास्त सामान लागणार नाही. फक्त 10 रुपयांपेक्षा जास्त मुळीच आपल्याला सामान लागणार नाही. तुम्ही बघा आणि मी सांगते आणि मग कॅल्क्युलेट करून तुम्ही सांगा की खरंच एवढ्या स्वस्तामध्ये हे फेशियल होऊ शकतं. आपण बाहेर बघा पार्लरमध्ये फेशियलला किती आपण पैसे खर्च करत असतो आणि त्यामध्ये पण ते जर आपल्याला सूट झालं तर ठीक, नाही सूट झालं तर मग परत आहेच आपल्याला ती स्किन परत रिकवर व्हायला किती दिवस लागतात. बऱ्याचदा महागडे औषध काही ट्रीटमेंटसुद्धा घ्यावी लागते. म्हणून घरच्या घरी फ्रूट फेशियल कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिले स्टेप पण म्हणजे तुम्हाला आधी एका वाटीमध्ये अर्धा चमचा ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे. ॲलोवेरा जेल म्हणजे कोरफड, ठीक आहे. कोरफडाचा गर तुमच्या घरी कोरफड असेल अतिउत्तम, नाही तर तुम्ही जे आपल्याला मेडिकलमध्ये मिळतं ते सुद्धा आणू शकतात. आता तुम्ही एकदा ॲलोवेरा जेल आणलं ना ते तुम्हाला किती वेळेस वापरात येईल, तर ते पण तुम्ही घेऊ शकतात. घरी कोरफड असेल कोरफड कापून त्याचा गर तुम्ही काढून घ्या आणि ह्या ॲलोवेरा जेलने तुम्हाला छान चेहऱ्यावर मसाज करायचं आहे. आता मी या आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की नेहमी गालावर आपल्याला गोलाकार फिरवून आपल्याला मसाज करायचा आहे, नाकावर आपल्याला उतरत्या साईडने, त्याच्यानंतर चीनवर, कपाळावर पण गोल गोल अशा प्रकारे आपल्याला चेहऱ्याला छान मसाज करायचा आहे. जवळपास 5 मिनटं तरी तुम्ही हा मसाज करा. जास्त वेळ असेल तर जास्त वेळ केला तरी चालेल, पण खूप पण नाही, 7 ते 8 मिनटापर्यंत, कमीत कमी 5 मिनटं. हे केल्यामुळे काय होईल, तुमच्या चेहऱ्याचं छान क्लिन्झिंग होईल. आपल्याला फेशियलच्या स्टेप माहिती, जरी आपण पार्लरमधून केलं तरी आपल्याला स्टेप बाय स्टेप ते काय करतात हे आपल्याला माहिती आहे. तर सगळ्यात पहिले चेहरा क्लिन्झिंग होणं महत्त्वाचं आहे. तर ॲलोवेरा जेलच्या साहाय्याने तुम्हाला तो क्लिन्झिंग करायचा आहे. त्यानंतर स्टेप 2 काय आपली, 2 टेबलस्पून तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. मग तांदूळ तुम्ही मिक्सरमधून काढू शकतात, पण थोडंसं बारीक असलं पाहिजे ते, ठीक आहे, जसं गव्हाचं पीठ असतं. किंवा तुम्हाला तांदळाचं पीठ रेडीमेडसुद्धा मिळेल. आता या गोष्टी तुम्ही एकदा आणल्या ना तर त्या तुम्हाला नेहमीसाठी वापरात येतील, त्यामुळे तुम्ही एकदाच आणूनसुद्धा ठेवू शकतात. फ्रीजमध्ये राहतात ह्या सगळ्या गोष्टी. तर 2 टेबलस्पून तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, त्याची पावडर घ्यायची आहे आणि त्या पावडरमध्ये परत आपल्याला थोडंसं ॲलोवेरा जेल टाकायचं आहे, किंचित पाणी टाकायचं आहे आणि त्याची छान आपल्याला पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट आपल्याला चेहऱ्याला लावायची आहे आणि हळूवार थोडा वेळ मसाज करायचा आहे. नॅचरल स्क्रब जे आपण म्हणतो, हातानेच तुम्ही थोडं मसाज करा आणि थोड्या वेळ ते चेहऱ्यावर तसंच राहू द्या. ते थोडं ड्राय झाल्यानंतर, तांदळाचं पीठ बरोबर ते थोड्या वेळानंतर ड्राय होतं. ड्राय झाल्यानंतर तुम्ही थोडंसं ते रबिंग करून काढा, जास्त रब करू नका. काहींची स्किन सेन्सिटिव्ह असते तर मग रेड रॅश वगैरे येतात. तर त्याच्यानंतर ते तांदळाचं पीठ व्यवस्थित आपल्याला स्क्रबिंग करून काढायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला लगेच फरक जाणवेल की चेहरा जो आहे, स्किन जी आहे ती थोडीशी मऊ पडल्यासारखी आपल्याला वाटते. आता हे झालं, स्क्रबिंग झालं, त्याच्यानंतर क्लिन्झिंग झालं आपलं सगळ्यात पहिले, मग स्क्रबिंग. आता स्टेप 3 आहे की आपल्याला आता केळी आणि पपई त्यासाठी लागणार आहे. तर केळी आणि पपई आपल्याला मिक्सरमधून छान वाटून घ्यायची आहे, ठीक आहे. त्यामध्ये थोडंसं तुम्हाला दूध टाकायचं आहे. कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं दूध असेल तर अधिक उत्तम, नसेल तर तुम्ही तुमचं जे तापवलेलं दूध असेल ते पण घेऊ शकतात. फक्त खूप गरम घ्यायचं नाही आहे, खूप थंड घ्यायचं नाही, मीडियम जे आपले नॉर्मल असतं ते घ्यायचं आहे. कळालं. एक केळी घ्यायची आहे, थोडेसे पपईचे 4-5 तुम्हाला तुकडे घ्यायचे आहे, साल काढून टाकायचं आहे त्याचं आणि ते छान मिक्सरमधून तुम्हाला वाटून घ्यायचं आहे आणि कच्चं दूध त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते आपल्याला, हे मिश्रण आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे आणि ते तुम्हाला थोडा वेळ तुम्ही मसाज करा. परत ते थोडा वेळ 10 ते 15 मिनटं तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. कळालं. आणि याच्यानंतर शेवटची स्टेप म्हणजे चेहऱ्याला आपल्याला फेस पॅक लावायचा आहे.
तर फेस पॅक तुम्ही बघा मुलतानी मातीचा लावू शकता. तुम्हाला मुलतानी माती सूट होत असेल तर मुलतानी माती घेऊन त्यामध्ये गुलाब पाणी टाका आणि तो फेस पॅक तुम्ही लावू शकता. किंवा तुम्ही बघा आपलं जे चंदनाची पावडर असते त्याचासुद्धा तुम्ही फेस पॅक लावू शकता. किंवा साधं दुधावरची जी साय असते तर तीसुद्धा तुम्ही थोडा वेळ लावून तसंच ठेवू शकता. आणि त्यानंतर फेस पॅक धुताना तो सुकला का तुम्ही थोडंसं असं रबिंग करून ते काढा. जास्त जर ड्राय झाला असेल तर खूप रबिंग करू नका, कारण काय चेहऱ्यावरचे जे छोटे छोटे लव असतात तर ते तुटले जातात आणि मग तिथे पिंपल्स येतात आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे फेशियल सूट झालं नाही. तर तसं नाही आहे. तुम्ही थोडंसं ते स्क्रबिंग करून काढू शकतात. जास्त ड्राय झालं असेल तर तुम्ही पाण्याने ओलं करा आणि छान स्वच्छ चेहरा जो आहे तो तुमचा धुवून घ्या. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे चेहऱ्याला जे कुठलं तुम्ही क्रीम लावता किंवा मॉइश्चरायझर लावा, निव्हियाचं क्रीम लावा किंवा बोरुलिन लावा आणि छान चेहरा जो आहे तो त्या दिवशी जास्तीत जास्त तुम्हाला मॉइश्चरायझर जे आहे ते चेहऱ्यावर लावायचं आहे. आणि बघा ही जी प्रोसेस आहे ही तुम्ही सकाळी सकाळी अंघोळीच्या आधी जर केली तर अधिक उत्तम, किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करत जा. हे फेशियल तुम्ही 15 दिवसातून एकदा आरामात करू शकता. त्याचे काहीही साईड इफेक्ट्स होत नाही. 99% महिलांना त्यांच्या स्किनला हे फेशियल सूट होतं. आणि पपईमुळे बघा जे आपली स्किन काळी झालेली असते तर तो काळवंडलेलापणा निघून जाण्यासाठी मदत होते. आणि केळीमुळे चेहऱ्यावर एक काय म्हणतो आपण ग्लो म्हणतो, तर ग्लो येण्यासाठी खूप मदत होते. तर त्यामुळे अशा प्रकारे अगदी 10 रुपयांच्या आत हे फेशियल तुम्ही घरच्या घरी करू शकता. तुम्ही करून बघा आणि 15 दिवसात आपल्याला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण हे करू शकतो. आणि यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला इझिली अवेलेबल असतात. तर त्यामुळे नक्कीच जेव्हा मनामध्ये येईल तेव्हा तुम्ही हे फेशियल करा आणि घरच्या घरीच चेहऱ्याची तुम्ही अशा प्रकारे काळजी घेऊ शकता. तर फेशियल करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं, काय इफेक्ट जाणवला. आणि परत भेटूया अशाच एका नवीन एखाद्या ट्रिकसोबत, एखाद्या ब्युटी टिप किंवा हेल्थ टिप किंवा फिटनेस टिपसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या.